हाय गाईज, कलाविष्कार आर्टमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जे पाहणार आहोत स्टिल लाईफ। तर या ठिकाणी स्टिल लाईफ म्हणजे काय, तर स्टिल लाईफ म्हणजे स्थिर चित्र, ज्या ठिकाणी वस्तू ज्या समोर मांडलेल्या असतात त्यांचं आपल्याला पेपरवरती उतरवणं खूप गरजेचं असतं। वस्तू स्वरूपात म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असतं हे। मग या ठिकाणी त्यांचा ग्रुप ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्या पद्धतीने आपण पाहतो की एकच वस्तू, एक वस्तू म्हणजे काय, मग ती नेचर असेल किंवा ऑब्जेक्ट असेल, एक वस्तू कोणतीही असू शकते, किंवा मग ज्या ठिकाणी फक्त एकच वस्तू येते की आपण राऊंड शेपमध्ये लिहिले की ते ऑब्जेक्ट झालं। पण जेव्हा एखाद्या वस्तूची रचना जेव्हा ग्रुपमध्ये केली जाते, ग्रुपमध्ये म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण पाहतो की एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटमध्ये काय येतं, ग्रुप येतो। तर ग्रुपमध्ये काय काय येतं आज आपण हे पाहणार आहोत की त्यामध्ये बकेट, त्या ठिकाणी मग्गा येतो, त्यानंतर भोपळा येतो, त्यानंतर प्लेट येते, मध्ये काय येणार, त्या ठिकाणी वांग येतं किंवा फोड येते, त्यानंतर बकेटमध्ये कापड वगैरे येतं, हे जे काही आहे। आणि मागे ड्रेपरी असते, खाली एक बॉक्स असतो बकेटच्या खाली ठेवलेला, आणि त्या ठिकाणी काय म्हणजे त्याला एक उंची भेटावी म्हणून, त्या ठिकाणी काय हाईट भेटावी म्हणून त्या बकेटला वरती खाली बॉक्स ठेवला जातो आणि खाली एक ड्रेपरी असते। म्हणजे या ठिकाणी असे किती 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असं जेव्हा एखाद्या 8 ते 10 वस्तूंचा समूह येतो त्यावेळेस तिथं स्थिर चित्र म्हणजे स्टिल लाईफ आलं लक्षात। मग या ठिकाणी काय होतं, स्थिर चित्र होतं। मग या ठिकाणी स्थिर चित्र तयार करण्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीची मांडणी करावी लागते। त्यांचं नाट्यमय जो काही आहे, हा जो नाट्यमय स्वरूप आहे, या ठिकाणी त्यांचा ग्रुप झाला पाहिजे। प्रत्येक वस्तू ही वेगवेगळी नाही पडली पाहिजे। त्या ठिकाणी जर वेगवेगळी ही डिवायडेड झाली तर त्या ठिकाणी तो स्थिर चित्र व्यवस्थित वाटणार नाही। त्यासाठी आपल्याला ग्रुप करणं खूप गरजेचं आहे। मग या ठिकाणी ग्रुप म्हणजे काय, तो ग्रुपमध्ये काय काय केलं पाहिजे, मग या ठिकाणी आपण आज हे पाहणार आहोत। आणि ग्रुप कशा पद्धतीने केलं जातं हे सुद्धा पाहणार आहोत। आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण पाहतो की जेव्हा स्थिर चित्र हे समोर ठेवून केलं जातं तर प्रत्येकाला एकच अँगल येत नाही, प्रत्येकाला तो वेगवेगळा डिफरंट, कोणाला समोरचा पार्ट येतो, कोणाला तर साईड अँगलचा येतो, कोणाला थोडेसे त्या ठिकाणी साईड म्हणजे व्ह्यूज बदलत राहतात। प्रत्येक व्ह्यूज काय होतात, बदलत राहतात, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला तो एकसारखा व्ह्यू दिसत नाही। म्हणून आपण आज जी करणार आहोत तर ते 3 व्ह्यूजमध्ये करणार आहोत। मग या ठिकाणी प्रत्येक व्ह्यूजची जी मांडणी आहे ती कशा पद्धतीने होते, आणि त्या ठिकाणी जर तो समोरचा अँगल असेल तर तो कशा पद्धतीने चेंज होईल, आज आपण हे पाहणार आहोत। ओके, चला मग स्टार्ट करूया। ज्यांनी कोणी माझ्याही कलाविष्कार आर्टला कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, आणि कमेंटही द्या की तुम्हाला कसं वाटलंय ते माझा व्हिडिओ। ओके ओके, चला आपण मग स्टार्ट करूया। स्थिर चित्र, समोरचा अँगल जो आहे तो कशा पद्धतीने दिसतो आपल्याला त्या पद्धतीने पाहू आता। ओके, आता या ठिकाणी मी नॉर्वे पेपर घेतलेला आहे। पेपरला ही साईज येते 1/4 म्हणता येईल, 1/4 साईज असते। त्या ठिकाणी या 1/4 मध्येच आपल्याला हे ड्रॉइंग पूर्ण बसवावं लागतं। या ठिकाणी आपण जेव्हा स्थिर चित्र करतो तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पार्ट म्हणजे कधीही अँगल घेताना जेव्हा आपण स्थिर चित्र करत असाल त्यावेळेस त्याचा जो सेंटर असेल, या ठिकाणी जर समोरचा अँगल असेल तर डायरेक्ट आपल्याला सेंटरला कधीही कोणताही ऑब्जेक्ट, मेन ऑब्जेक्ट असेल तर सेंटरला कधी घ्यायचं नाही। थोडंफार याची जागा जी आहे थोडीफार आपण काय करायचे, सरकू शकतो। मग या ठिकाणी जो पेपरचा जो भाग आहे, आता मी तुम्हाला दाखवते की हा पेपरचा जो भाग आहे, इथून जो खाली आहे आपले 2-3 बोटं जे आहेत इथून आपल्याला स्टार्ट करायचे। कधीही आपल्याला जो काही ऑब्जेक्ट स्टार्ट करायचं, या ठिकाणी वरून 2-3 बोट जी काही आहे ती जागा सुटली पाहिजे, आणि त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित कंपोज करायचे। जेव्हा आपण एखादं ड्रॉइंग करतो तर त्यावेळेस ते जो मांडणी करतो त्याचा ग्रुप व्यवस्थित झाला पाहिजे, पेपरला शोभेल ह्या पद्धतीने आपल्याला ड्रॉइंग केलं पाहिजे। म्हणजे या ठिकाणी ड्रॉइंग हे थोडंसं मोठं पाहिजे। मग आता या ठिकाणी जी बकेट घेणार आहोत, प्रत्येक वस्तूची जी मांडणी आहे लगेच ड्रॉइंग करायला सुरुवात करायची नाही कधीच पण। त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस त्या जागेत ठरवून घ्यायच्या की कोणती जागा कोणत्या ह्याची ऑब्जेक्टची आहे, ही जागा आपण ठरवून घेतली तर या ठिकाणी आपल्याला स्टिल लाईफ प्रत्येक वेळेस आपल्याला इरेझर वापरायची गरज पडत नाही। ही खूप नॉर्मल टिप्स आहे, कारण की कोणी देत नाही। शक्यतो या ठिकाणी ज्या वेळेस एखादी मांडणी करायची असेल तर प्रत्येक वेळेस स्टिल लाईफ जो आहे, स्थिर चित्र आहे, तर या ठिकाणी प्रत्येक वस्तूची जागा आपल्याला देणं खूप गरजेचं आहे। मग आता या ठिकाणी आपल्याला हे पाहायचं आहे की या ठिकाणी मी काय केलं की या ठिकाणी मी बकेट जी आहे ही इथे मी टाकणार आहे। याचं ड्रॉइंग जे आहे हे बकेटचं ड्रॉइंग झालं इथे। आता या ठिकाणी जो भाग घेणार हे बकेटचं,
त्यानंतर याच्या खालचा जो बॉक्स आहे या ठिकाणी, ह्या बॉक्सची जी साईज आहे या ठिकाणी मी ह्या पद्धतीने घेते. ओके, ही बॉक्सची साईज झाली माझी. या ठिकाणी मी फक्त डायग्राम करते की कोणता पार्ट कुठे आणि कसं येणार. त्यानंतर आपण जे काही आहे बेसिक, ज्या पद्धतीने मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ऑब्जेक्ट प्रत्येक भौमितिक आकारातूनच तयार होतो, आणि तो अवश्य पहा व्हिडिओ की जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्ट जो आहे, प्रत्येक ऑब्जेक्ट करण्यासाठी प्रत्येक भौमितिक आकाराचा, कोणत्या भौमितिक आकाराचा वापर केला जातो हे तुम्हाला व्यवस्थित कळेल. आता या ठिकाणी जे काही आहे आपल्याला मग्गा द्यायचा, साईडचा नाही, समोरचा अँगल घेतला. मी तुम्हाला 3 अँगलमध्ये दाखवणार आहे. मग या ठिकाणी मग्गा घ्यायचा असेल तर या ठिकाणी मी काय केलं, मग्गा घेतला. आता मग्ग्याची जागा जी आहे ती या ठिकाणी मी ह्या पद्धतीने टाकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, पेपरवरती त्याला शोभेल ह्याच पद्धतीने त्याचे आकार घ्यायचे आहेत. आणि प्रत्येक आकार जेव्हा समोर येतो त्यावेळेस तो झूम होतो, म्हणजे आपल्याला सगळ्यात जवळचा आकार कोणता आहे. त्यानंतर स्टेप बाय स्टेप तो आपल्यापेक्षा लांब होत जातो, म्हणजे या ठिकाणी तो काय होतो, जो जवळची वस्तू असेल ती आपल्याला कधीही मोठी दिसते. त्यामुळे आपल्याला हे करण्यासाठी सोयीस्कर होतं. मग आता या ठिकाणी प्लेट आहे, मग प्लेटची जागा सुद्धा आपल्याला फिक्स करून घ्यावी लागेल आहे. ह्या पद्धतीने मी काय केलं, ही प्लेट आहे, इथे मी प्लेट टाकते. बरोबर, इथे प्लेट ठेवली आहे. त्यानंतर इथे मी काय करणार, भोपळा आहे. मग भोपळ्याची जागा जी काही आहे या ठिकाणी ह्या पद्धतीने हा भोपळ्याचं जे काही केलं मी, ही जागा भोपळ्याची फिक्स केली. ओके, म्हणजे या ठिकाणी हा डायग्राम काय झाला, हा पूर्ण फिक्स झाला. म्हणजे या ठिकाणी हा जो आहे मी काय केलं, या ठिकाणी हा डायग्राम पूर्ण कव्हर केला आहे. म्हणजे या ठिकाणी जो भाग आहे आपण थोडंफार मागे पुढे होईल या ठिकाणी करताना, पण यांची जागा काय केली आपण फिक्स करून घेतली की ही वस्तू इथे येणार आहे. त्यामुळं आपल्याला सोपं जातं. ओके, तर आपण ह्या पद्धतीने काय केलं, डायग्राम तयार केलेला आहे. आता याच्यामध्ये जो आहे आपण बेसिक जो बकेट, मग्गा, प्लेट, याच्यामध्ये बेसिक ड्रॉईंगपासून आपण मेन ड्रॉईंग करणार आहोत. तर चला आपण स्टार्ट करूया. ह्यांची आपण काय केली, जागा ठरवून घेतली की इथं बकेट आहे, इथं मग्गा आहे, इथं प्लेट आहे, इथं भोपळा आहे. बकेट कशावर ठेवली तर बॉक्सवर ठेवली. तर मग याच्या ठिकाणी आपल्याला हे पूर्ण डायग्राम स्टार्टिंगला करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला खडाखोड होणार नाही. आता याचं डायग्राम जे आहे आपण डायग्राममधून काय करणार, बाहेर काढणार. ओके, चला. हे डायग्राम करताना मी काय केलं, सगळ्यात आधी मध्य काढून त्याच्या ठिकाणी बकेटला शेप दिला. त्या पद्धतीने राऊंडमध्ये जिथे लाईन्स असेल तिथे राऊंड येतो. बरोबर, या ठिकाणी मी मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा घेतलं आहे, त्यामध्ये दाखवलं आहे तुम्हाला की बेसिक ड्रॉईंग कसं होतं. त्या बेसिक ड्रॉईंगमध्ये कशा पद्धतीने मांडणी केली जाते. एखादं ऑब्जेक्ट जर करायचं असेल तर त्याला बेसिक भौमितिक आकारातून कसा आकार बाहेर काढला जातो. ओके, मग या ठिकाणी ही जी बकेट आहे, जिथे इलिप्स आहेत त्या ठिकाणी लाईन्स येणार, तिथे राऊंड होणार. ओके नाही, कारण की बकेट कशी राऊंड लिटीमध्ये. मग या ठिकाणी त्याच्या उभ्या लाईन्स आहेत, त्या उभ्या लाईन्ससुद्धा मारून घेऊ आपण. त्यानंतर त्याला दांडी आहे. ओके नाही, बकेटला काय असते, ठिकाणी कडी असते, काय असते बकेटला धरण्यासाठी. बरोबर, मग या ठिकाणी वरचा काठ आहे, त्याच्यामध्ये जी काही आहे वरचा काठ जो असेल त्या पद्धतीने या ठिकाणी कसं जाईल, हे सुद्धा राऊंडमध्ये जाईल. त्यानंतर भोपळा जो आहे तो दंडगोलमध्ये जातो. बरोबर की नाही. मग या ठिकाणी भोपळ्याचा सुद्धा आपण डायग्राम करून घेतला आहे, आणि या ठिकाणी याचा शेप राऊंडमध्येच जाणार, कारण की बकेटसुद्धा राऊंडमध्ये, त्याचासुद्धा ओल शेपमध्ये आपल्याला काय करायचं, याची कडी करायची. ओल शेपमध्ये घेतला तर व्यवस्थित येईल. त्याच पद्धतीने जो मग्गा आहे, मग्ग्याचासुद्धा तो पण दंडगोलमध्येच येतो. मग या ठिकाणी त्याचं जिथे इलिप्स असेल तिथे राऊंड येणार. मग राऊंड आल्यानंतर त्याचं डायग्राम जे आपल्याला भौमितिक आकारातून सोपं जातं करण्यासाठी. मग या ठिकाणी जे बिगिनर्स आहे, ज्यांना जमत नाही, त्यांना ही सोपी पद्धत आहे, सोपी मेथड आहे. ओके नाही, या ठिकाणी तर सोप्या पद्धतीने ते करू शकतात. मग याच्यामध्ये ड्रेपरीमध्ये काय येतात, मग बकेटमध्ये कापड वगैरे येतं. ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं की कापड जे आहे घेतल्यानंतर काय की त्या ठिकाणी ड्रेपरीमध्ये मर्ज होता कामा नये, कारण की बकेटमध्ये कापड आहे, त्याच्यावरती शेड, लाईट, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कलरिंग्समध्ये येते. हे आपण फक्त ड्रॉ करतो. मग या ठिकाणी जी प्लेट ही ओल शेपमध्ये आपण स्क्वेअर घेतला, त्याच्यामध्ये राऊंड, ओल शेपमध्ये राऊंड घेतला, त्याला खोली पण आहे. खोली घेऊन त्याच्यामध्ये आपण काय केलं, त्याला खालचा जो भाग आहे तळभाग, तो तळभागसुद्धा दाखवायचा आहे, म्हणजे ती प्लेटला काय उथळपणा येईल, म्हणजे त्यामध्ये ती वस्तू ठेवल्यासारखी वाटेल. मग या ठिकाणी आपण थोडंसं इरेज करून मग त्याच्यामध्ये काय करणार, वांग घेणार आहोत. ओके नाही. मग या ठिकाणी वांग घेतल्यानंतर याचा जो भाग आहे, वांग आपल्याला जरी साईजने कमी असला पण तो जवळ आहे,
मग त्यामुळे ती वस्तू जी आहे जी जवळची असेल, मी तुम्हाला सांगितलं की जी वस्तू जवळची असेल ती मोठी दिसते, बरोबर की नाही. मग त्या ठिकाणी यांचं नाट्यमय स्वरूप नजर कशी फिरती राहिली पाहिजे, येऊन परत त्याच्यावरच थांबेल, म्हणजे या ठिकाणी ती वेगळी पडणार नाही. अशा पद्धतीने आपण काय केलं, ड्रेपरी घेतली आणि ड्रेपरी खालची जी असते सगळ्याच घड्या घेणं आवश्यक नाही, कारण की त्या ठिकाणी ज्या घड्या घेतल्या आहेत मोजक्याच घड्या घ्यायच्या आहेत, हो की नाही. कारण की कापड आहे, कापडला जरी कितीही घड्या पडल्या त्याला मोजक्याच घडी घेतली तर त्या ठिकाणी ती जी वस्तू आहे त्याला वरती येण्यास मदत होते, लक्षात. मग या ठिकाणी जो भाग आहे हा स्टील लाईफचा आपला फ्रंटची मांडणी आहे, म्हणजे समोरचा भाग जेव्हा येईल त्यावेळेस आपल्याला कसं दिसेल, या पद्धतीने याचं बेसिक ड्रॉइंग करून मी तुम्हाला आहे. फ्रंटचा भाग आहे, जर समोरून असेल तर कसा दिसेल, हो की नाही. तर मुलांना तुम्ही अजून माझ्या चॅनलवर गेला नसेल तर चॅनलवर जा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हो की नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. आणि जर तुम्हाला काही या ठिकाणी कमेंट्स द्यायचे असेल की तुम्हाला अजून काय पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी मला सांगू शकता, मी त्या पद्धतीने पुढचे व्हिडिओज तुम्हाला बनवून देईल. आता हा जो व्हायक घेतला आहे मी साईड व्ह्यूचा अँगल घेतला आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं आहे की मी तुम्हाला 3 प्रकारचे व्ह्यू दाखवणार आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला समोरचा अँगल दाखवला, आता हा साईड व्ह्यू आहे. त्या ठिकाणी आपल्याला जी लेफ्ट साईडची म्हणजे डावी बाजू जी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने दिसेल. मग या ठिकाणी आपण काय केलं की एकमेकावर ओव्हरलॅपिंग होतात, कोणताही आकार घेतला तर तो एकमेकावर ओव्हरलॅपिंग होतो, त्या ठिकाणी त्यांचा एकमेकांशी संबंध असतो. मग त्या ठिकाणी एकमेकावर जर असेल तर त्या ठिकाणी तो काय होईल, तुकडूक व्यवस्थित वाटेल. म्हणजे या ठिकाणी मी काय केलं आहे की ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की बकेटचा मी समोरचा भाग, याच्यामध्ये बकेटचा जो आहे मी जर खाली अँगलचा असेल, आय लेवलच्या खाली असेल तर त्या ठिकाणी आय लेवलच्या वरती दाखवलं आहे. आधीचा जो व्ह्यू दाखवला तो आय लेवलच्या थोडासा खाली दाखवला, आता हा आय लेवलच्या थोडासा वरती. म्हणजे या ठिकाणी इलिप्स येतील तर त्या पद्धतीनेच येतील. म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण व्ह्यू की एखादी मांडणी करायची असेल तर त्या ठिकाणी व्ह्यू घेणं खूप गरजेचं आहे. मग या ठिकाणी घेतल्यानंतर आपण हे जे काही आहे डायग्राम मी सगळं त्याच पद्धतीने करणार आहे, कारण की बकेट जे आहे ती राऊंड लेटीमध्ये फक्त एवढंच आहे की तिची जी ओल्ड शेपमध्ये होती तर आपल्याला ही साईड अँगलने आहे तर ही आपल्याला पूर्ण दिसेल. अँगल चेंज झाला तर त्याचं डायग्रामसुद्धा बदलतो आणि त्या ठिकाणी त्याचं मांडणीसुद्धा बदलते. म्हणजे या ठिकाणी भोपळा आपल्याला जवळ झाला, भोपळा जो आहे या ठिकाणी थोडासा मोठा होईल. मग या ठिकाणी बकेट, त्यानंतर मग्गा आणि त्यानंतर प्लेट. म्हणजे या ठिकाणी काय झालं आहे आपल्याला हा नाट्यमय स्वरूप झाला. या ठिकाणी मग्ग घेताना बघा की त्याचा जो चोच आहे या ठिकाणी मग्ग्याची जी चोच असते ती पुढच्या अँगलने आली. त्या ठिकाणी कसं होतं की साईडने होतं, म्हणजे डाव्या साईडने होतं आणि उजव्या साईडने काय होतं त्याला धरण्याचं होतं. तर मग आता याचा अँगल काय झाला, चेंज झाला. मग या ठिकाणी आपण काय केलं की याचा डायग्राम जो आहे कापडसुद्धा आपल्याला कमी प्रमाणात दिसतं, म्हणजे या ठिकाणी पूर्ण दिसत नाही. जसं आधीच्या अँगलमध्ये पूर्ण दिसत होता तर याच्यामध्ये पूर्ण दिसत नाही. त्यानंतर ओल्ड शेपची प्लेट आहे ती प्रत्येक बाजूने आपल्याला राऊंडीच दिसेल, कारण की त्या ठिकाणी त्याचा डायग्राम चेंज होत नाही, कारण की ती राऊंडमध्ये आहे, ती प्रत्येक ठिकाणी सारं जसं बकेट आहे त्याच पद्धतीने प्लेटसुद्धा ही राऊंडच दिसेल. ओके. मग या ठिकाणी ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की नेचर कोणत्याही पद्धतीने चेंज होतं, तर या ठिकाणी मी नेचर चेंज केलं आहे. इथे या ठिकाणी भोपळ्याची फोड घेतली, आधीच्या याच्यात वांग घेतलं, याच्यामध्ये भोपळ्याची फोड घेतली. तुम्हाला 3 अँगलमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामधलं नेचर चेंज करून दाखवलं. मग या ठिकाणी चेंज केल्यानंतर जसं भोपळ्याची फोडे जर ती क्रॉस केली तर या ठिकाणी कशा पद्धतीने ती दिसेल तर याच्यामध्ये आपण ते टाकायचा प्रयत्न केला आहे. मग या ठिकाणी त्याची बॅक साईडची जी ड्रेपरी आहे ही 2 पद्धतीची, वरची ड्रेपर मागची बॅक साईडची आणि समोर खाली टाकलेली ड्रेपरी. ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की घड्या जास्तीत जास्त घ्यायची काही आवश्यकता नाही, मोजक्याच घड्या घ्याव्या लागतात, जास्त टाकायची काही आवश्यकता नाही. याच पद्धतीने हा जो काही आहे याच्यामध्ये केलेला आपण साईड अँगलचा. आता हा उजव्या साईडने जो केलेला आहे हा डायग्राम, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करणार आहे, जसं आपण डाव्या साईडने पाहिलं तसं उजव्या साईडने जो आहे म्हणजे राईट बाजू. मग या ठिकाणी त्याची जी बाजू आहे, मग्गा कसा दिसेल, प्लेट कशी दिसेल, बकेट कशी दिसेल, भोपळा किती प्रमाणात दिसेल, या ठिकाणी ह्या गोष्टीचा डायग्राम करणं खूप गरजेचं. जसं मी तुम्हाला सांगितलं की मांडणी करणं खूप गरजेचं, नंतर आपल्याला खाडाखोड
केल्यानंतर पेपर जो आहे त्या ठिकाणी पेपर फाटतो जास्त इरेझर वापर केला तर आणि कलर फिलअप केला तर, कारण की हे टिप्स तुम्हाला कोणी देणार नाही, हे तुम्ही व्यवस्थित हँडल करा. कारण की ज्या ठिकाणी इरेझर वापरला जातो त्या ठिकाणी पेपरचे डस्ट तुटतात म्हणजे त्या ठिकाणी धागे असतात. पेपर जे तुटलं तर कलर फिलअप करताना आपल्याला काय होतं, त्याचं पेपरचं खालचं डस्ट निघायला सुरुवात होते, बरोबर आहे. मग या ठिकाणी इरेझरचा कमीत कमी वापर करा. आता या ठिकाणी उजव्या साईडून घेतलं तर या ठिकाणी आपल्याला ड्रेपरी पूर्ण प्रमाणात दिसेल. म्हणजे या ठिकाणी जसं फ्रंटला होती म्हणजे समोर साईड अँगलने दिसले, तिकडून कमी दिसले. आता इकडून जे आहे ते आपल्याला पूर्ण जी कापड आहे त्याच्यामुळे ड्रेपरी टाकलेली बकेटमध्ये ती पूर्ण दिसेल. त्यानंतर इकडून मग्ग्याची दांडी दिसेल. त्याचा राऊंड शेप जो आहे तो राऊंड शेप आहे तसाच राहील, पण इकडून आपल्याला जो काही आहे हा दांडीचा भाग आहे, हा दांडीचा भाग आपल्याला दिसेल. कारण की या ठिकाणी आपण जेव्हा करतो डायग्राम करतो, आता 3 अँगलने घेतला, हा तिसरा अँगल आहे. या ठिकाणी काय झालं, आपण दांडी घेतली म्हणजे इकडून आपल्याला काय दिसेल, दांडी ड्रेपरी आणि बकेटचा जो काही फक्त कडीचा एक भाग दिसतो. आणि या ठिकाणी प्लेट ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले की प्लेट ओल्ड शेपमध्ये राऊंडमध्ये येते, ती सगळ्या कडेसारखीच दिसेल. आणि यामध्ये जो आहे याचा राऊंड शेप घेतल्याची खोली दाखवली, म्हणजे नेचर जो काही घेणार आहे आता आपण या ठिकाणी नेचर जो येईल तर याच्यामध्ये मी ढोबळी मिरची घेतली आहे, सिमला मिरची. मग या ठिकाणी हा जो काही सिमला मिर्च मी घेणार आहे त्यालासुद्धा आपण पाहिलं आहे की भौमितिक आकाराचा वापर केला आहे प्रत्येक गोष्टीला. जर तुम्हाला माहिती नसेल तर मागच्या एपिसोडमध्ये मी एक व्हिडिओ टाकला आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकतात. अशा बेसिक पद्धतीने तुम्ही ड्रॉईंग केला तर तुम्ही एलिमेंटरी इंटरमिजिएटचे एकदम चांगल्या प्रकारे ग्रेडने पास होऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, चॅनलवर माझ्या जा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे म्हणून देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.